जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीचे निकाल हाती येत आहेत। आता काउंटिंगचा शेवटचा टप्पा चाललेला आहे आणि आतापर्यंत हाती आलेले निकाल आणि अंतिम टप्प्यातले कल लक्षात घेता महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवरच आपला विश्वास दाखवलेला आहे। 12 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि 12ही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हे आता अतिशय स्पष्ट झालेलं आहे। साधारण आपण बघितलं तर जवळपास या ठिकाणी 60 ठिकाणी भाजप नंबर 1 वर आहे। छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा। शिवसेना 2 ठिकाणी नंबर 1 वर आहे, रत्नागिरी आणि रायगड। राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये नंबर 1 वर आहे आणि जिथे तीनही पक्ष एकत्रित लढलो अशा कोल्हापूर आणि लातूरमध्ये देखील आम्हीच नंबर 1 वर आहोत, महायुतीच नंबर 1 वर आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय चांगला अशा प्रकारचा हा कल समोर आलेला आहे। भारतीय जनता पक्षाकरता देखील आपला 2017चा रेकॉर्ड हा भाजपने तोडलेला आहे। 2017 साली या जिल्हा परिषदांमध्ये भाजपला 141 जागा होत्या। आता अजून निकाल पूर्ण व्हायचे आहेत, पण घोषित झालेल्या निकालांमध्येच 236 जागा या भाजपला मिळालेल्या आहेत आणि भाजप हा नंबर 1 पक्ष म्हणून या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला आहे। आपण जर पंचायत समितीचा विचार केला तर पंचायत समितीच्या आत्तापर्यंत घोषित जागा ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये 2017 साली भाजपला एकूण सगळ्या जागा मिळून 284 जागा होत्या, पण आतापर्यंतचा जो कल आहे त्यात 410 जागा भाजपला मिळालेल्या आहेत। त्यामुळे एक मला असं वाटतं मोठी उडी ही भारतीय जनता पक्षाने मारलेली आहे आणि तशीच आमच्या मित्रांनाही चांगल्या जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। साधारणपणे आपण 125 पंचायत समितीचा जर कल बघितला तर या 125 पैकी साधारणपणे 50 या पंचायत समिती भारतीय जनता पक्षाकडे असतील, 26 शिवसेनेकडे असतील, 23 राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील। बाकी मग आपण विचार केला तर एक 7 ते 8 काँग्रेसकडे, 7 ते 8 शरद पवार यांच्या पार्टीकडे आणि उबाठाकडे 5 अशा पद्धतीची आत्ताची परिस्थिती आहे। त्यामुळे इथे देखील आपण जर विचार केला तर महायुतीला 125 पैकी 100च्या वर पंचायत समिती जिंकता आलेल्या आहेत। ही देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। दुर्दैवाने या निवडणुकीच्या दरम्यान आमचे महायुतीतले एक वरिष्ठ नेते अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्याचंही एक प्रकारे दुःख आम्हा सर्वांना आहे। मी स्वतः हा निर्णय केला होता की त्यामुळे मी प्रचार करणार नाही, त्यामुळे मी फक्त एक आव्हानाचा व्हिडिओ हा सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये केला होता। पण एकूणच जी काही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची मानसिकता आहे ती मानसिकता यातनं पूर्णपणे समोर आलेली आहे। पहिले नगरपालिका, मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुकातून महाराष्ट्र सरकारने केलेलं जे काम आहे या कामावर एक प्रकारे जनतेने शिक्कामोर्तबच केला आहे असं मी स्पष्टपणे म्हणेन। आमचे दोन्ही जे सहकारी पक्ष आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाचे आमचे अध्यक्ष
रवींद्र चव्हाण साहेब यांचंही अभिनंदन करतो की त्यांच्या नेतृत्वात एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा विजय भारतीय जनता पक्षाला मिळून आता तिसऱ्याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर 1चा पक्ष झालेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता आम्ही योग्य अशा प्रकारचा कारभार चालवू हे आश्वासन देखील त्यांना देतो. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 पासून सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.